सोशल मीडियावर ओळख करून मैत्री करणं आणि मग प्रेमाच्या जाळ्या तोडून थेट पोलीस केसची धमकी देत लाखो रुपये उकळणं हा सिनेमातील सीन नाहीये, तर फलटणमधील सत्य घटना आहे. पोलिसांनी अवघ्या 2 तासात या टोळीला जेरबंद केलं. नक्की काय आहे हे प्रकरण, पाहूयात. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. भोर तालुक्यातील आनंद दळवी यांना फलटणमधील एका महिलेने व्हॉट्सअप कॉल केला. प्रेमाच्या जाळ्या तोडलं आणि अश्लील बोलून त्यांना फलटणला बोलावलं. दळवी फलटणला पोहोचताच त्यांना एका फ्लॅटवर नेण्यात आलं. तिथे दबा धरून बसलेल्या संशयितांनी तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. यानंतर सुरू झाला पैशांचा खेळ. तब्बल 40 लाख रुपयांची खंडणी मागितली गेली. दळवी यांच्याकडून 1,95,000 रुपये रोख आणि एटीएम क्रेडिट कार्डद्वारे जबरदस्तीने काढलं. प्रकरण इथेच संपलं नाही. तर दळवी यांना पुण्याला सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवलं. तिथे वाटेत गाडी अडवून त्यांच्या गाडीतील 20 तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली. घटना घडल्यानंतर दळवी यांनी हिम्मत करून पोलिसात धाव घेतली. फलटण शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे अवघ्या 2 तासात या टोळीला जेरबंद केलं. वैभव सस्ते, रोहन काकडे, विनायक जाधव, राज बोके यांच्यासह 2 अनोळखी तरुण आणि 1 महिला अशी या टोळीची व्याप्ती आहे. सोशल मीडियावर भेटलेल्या अनोळखी व्यक्तींच्या व्हॉट्सअप कॉलला बळी पडू नका. जर कोणी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असेल तर घाबरून पैसे देऊ नका. थेट पोलिसांशी संपर्क साधा. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.